पुढच्या बातमीकडे वळूया। गोवंश हत्येवर प्रत्येक राज्यात पूर्ण बंदी असावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। ज्या राज्यांमध्ये गोवंश हत्येवर बंदी नाही त्या राज्यातही गोमांसाच्या वाहतुकीवर बंदी घालावी अशी याचिका करण्यात आली होती। यावर आम्ही गोमांसाची अवैध वाहतूक करण्यावर बंदी घातलेली आहे, मात्र अशी सरसकट बंदी घालणं शक्य नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। गोवंश हत्येवर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। तशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे। या संदर्भातली बंदीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। एक ताजी बातमी यानंतर आपल्यापर्यंत येते ती पाहूया। कोल्हापुरात पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूप्रकरणी 3 पोलिसांना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांना जन्मठेप ठोठावण्यात आलेली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली आहे। पेठ वडगाव पोलीस ठाण्यातली 2014ची ही घटना आहे। तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक फौजदार बबन शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। बसवर दगडफेक प्रकरणी संशयित आरोपी जगदीश उर्फ सनी पवार याला मारहाण झाली होती आणि त्याचा कोठडीत मृत्यू झाला होता। यानंतर हा सगळा चौकशीचा प्रकार सुरू झाला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। रिपोर्टर सतेज अंकर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सतेज, काय नेमका प्रकार होता आणि काय सध्या या संदर्भातली माहिती आहे? 23 ऑगस्ट 2014 रोजी वडगाव हे गाव आहे। या वडगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दलित समाजाचं एक आंदोलन सुरू होतं। दुपारी 1:30च्या दरम्यान या ठिकाणी सनी पवार याने एका बसवरती दगडफेक केल्याचा आरोप धरून त्या ठिकाणी वडगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना आपल्या वडगाव पोलीस ठाण्यात घेऊन गेले। या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सनीला बेदम मारहाण करण्यात आली। ही मारहाण इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की त्या ठिकाणी पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीआयडीचे पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी तपास केला आणि त्याच्यावरती दोषारोपपत्र या 3 पोलिसांच्या वरती दाखल केलं। त्यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक फौजदार बबन शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावरती हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। कोल्हापूरच्या सेशन कोर्टामध्ये एस.डी. बिले यांच्या या कोर्टानं या तिघांनाही, या तिघा पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। विशेष म्हणजे प्रत्येकी 15,000 रुपये देखील दंड सुनावलेला आहे। हे प्रत्येकी 15,000 रुपयाचा जो दंड आहे फिर्यादी जो आहे या प्रकरणातला म्हणजे सनी पवारचा भाऊ याला देण्यात यावा असा महत्वपूर्ण निकाल त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना हा निकाल आहे तो महाराष्ट्रातला एक खूप मोठा निकाल मानल्याचं सरकारी वकिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कोल्हापुरात या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सनी पवारला सीपीआर मध्ये आणलं गेलं होतं त्यावेळेस देखील आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं की पोलिसांच्या वरती गुन्हा दाखल करा आणि त्यांना या प्रकरणाचा सदोष असा तपास करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी केली होती। त्यानंतरची गती मिळाली तो आज निकालानंतर त्यांच्या कुटुंबीय असतील किंवा सरकारी वकील असतील यांच्याकडून ही गोष्ट पाहायला मिळालेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीचा निकाल असल्याचं सरकारी वकिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बिलकुल सतेज, थँक्यू हे आपण माहिती दिली त्याबद्दल।